हाय हॅलो नमस्कार. तर रोज तृषा स्कूलला जायला उठवलं की असंच रडती, कारण आपल्यालाच उठायला कंटाळा येतो सकाळ सकाळ. तर ती फार छोटी अजून, त्याच्यामुळे तिचं हे चालूच असतं. नंतर नॉर्मल होऊन जाते ती. आणि आज नेमके मिलन नाही आहेत, ते गेलेले आहेत त्यांच्या बॉईज ट्रिपला. तर त्याच्यामुळे तृषाने व्हिडिओ कॉल लावला. मिलन झोपलेले होते तरी पण मग उचललं, त्यांनी नेट ऑन होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ कॉल लावला तिला, कारण जायचं होतं परत स्कूलला. परत व्हिडिओ कॉल लावून दिला नसता तर मग तिच्या मनात तेच राहिलं असतं दिवसभर की मी पप्पांशी बोलले नाही, मम्मीने व्हिडिओ कॉल लावून दिला नाही. त्याच्यामुळे तिच्यासाठी मी व्हिडिओ कॉल केला. आणि नंतर बाहेर आलो. इथं मस्तपैकी छान थंडगार हवा सुटलेली आहे, सूर्य उगवलेला आहे. आणि तिला इथे डॉगीचं एक छोटंसं पिल्लू दिसलं. तर तिला इतके आवडतात ना डॉगीचे छोटे छोटे बेबीज. तिला ते पाहिलं की काय करून काय नाही असं होतं. मग आज ऋषिकेश जाणार होता तृषाला स्कूलला सोडायला, तेवढ्यात तो आला गाडी घेऊन. पण ते डॉगीचं बेबी तिथे असल्यामुळे तिचा मूड होत नव्हता जायला. ती इतकं म्हणजे हे करत होती की मला नाही जायचं, त्याला घेऊन जाते मी, ऋषी बाबा परत घेऊन येईल. पण तिला समजावून मी गाडीत बसवलं. आणि ती गाडीतून पण मला सांगत होती की त्याला तू घरात ने, त्याला तू दूध पाज. ती मला सांगून गेली जाताना. आणि तिचा चेहरा दिसतोय तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल की सॅड आहे. तिला वाटत होतं की मी याला गाडीत घेऊन जावं. मग मी त्याला घरी आणलं आणि छान तिच्यासाठी मी त्याला दूध दिलं. हा व्हिडिओ तिला मी दाखवेल, मग तिला आल्यावरती छान वाटेल की मम्मांनी हा दूध दिलं. आता मला बाकीची कामं आहेत घरातली. बाय बाय.